Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 15 व 16 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 20 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. नुकतेच निधन झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, ज्येष्ठ गायिका. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचं निधन. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते त्या बघा. त्या गायिका होत्या, संगीत रचनाकार, लेखिका आणि प्राध्यापिका होत्या. दिनांक 13 जानेवारी 2024ला वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 13 सप्टेंबर 1932ला त्यांचा पुणे येथे जन्म झालेला आहे, ते पण लक्षात ठेवा. त्यांचं प्रभुत्व बघा कशावर होतं ते. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावसंगीत गायिकेवर त्यांचा प्रभुत्व होतं. संगीत क्षेत्रातील त्यांचे कार्य बघा. आकाशवाणी येथे संगीत उपनिर्मात्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गानवर्धन संगीत संस्थेच्या सल्लागार समितीच्या प्रमुख होत्या त्या. तसेच स्वरमयी गुरुकुलची स्थापनाही त्यांनी केलेली आहे. समोरची माहिती बघा. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके. अंतस्वर हा मराठी कविता संग्रह आहे त्यांचा. अलॉंग द पाथ ऑफ म्युझिक हे इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे. एनलाइटिंग द लिस्नर हे इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे. स्वरमयी, स्वररंजनी, स्वरांगिनी आणि सुस्वराली एवढे त्यांचे पुस्तक आहेत. सर्व पुस्तकं लक्षात ठेवा, कारण या पुस्तकावर एक प्रश्न येऊ शकतो. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामधील काही महत्त्वाचे पुरस्कार आपण घेतलेले आहेत. मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान त्यांना जाहीर झालेला आहे. 1990ला पद्मश्री, 2002ला पद्मभूषण आणि 2022ला त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. खालच्या पुरस्काराला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण 2023मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2023मध्ये 2022च्या अटल संस्कृती गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. यांच्यावर काय काय प्रश्न अपेक्षित आहेत ते बघा. एक तर या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर या पुस्तकावर एक प्रश्न येऊ शकतो त्यांच्या आणि त्यांना मिळालेले पुरस्कार, किंवा यांच्यावर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. महत्त्वाची व्यक्ती आहे. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते व्याघ्र प्रकल्प ठरले भारतातील पहिले डार्क स्काय पार्क? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, पेंच व्याघ्र प्रकल्प. यासंबंधीची अधिक माहिती बघा. पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रातील. देशातील पहिले डार्क स्काय पार्क आणि आशियातील 5वे डार्क स्काय पार्क म्हणून यांना एक पुरस्कार मिळालेला आहे. रात्रीच्या आकाशाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रकाश प्रदूषण कमी रोखण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणाला युवा साहित्य पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, विशाखा विश्वनाथ. हा पुरस्कार आणि त्यासंबंधीची व्यक्ती सोबतच त्यांचा कविता संग्रह पण लक्षात ठेवा. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झालेला विशाखा विश्वनाथ यांना. त्यांचा कविता संग्रह आहे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना, आणि त्यांचा पहिलाच कविता संग्रह आहे. यामध्ये 86 कवितांचा समावेश आहे. याचे प्रकाशन केलं होतं नमभन गमभन प्रकाशन यांनी. दिनांक 12 जानेवारी 2024ला त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार 20 भाषेसाठी जाहीर झाला होता, हे पण लक्षात असू द्या. विशाखा विश्वनाथ यांचा जन्म चाळीसगावमध्ये झालेला आहे, जे की जळगावमध्ये आहे. यांच्याबद्दल अपेक्षित प्रश्न बघा. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला? विशाखा विश्वनाथ यांना.
कोणत्या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला? स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. याचं प्रकाशन कोणी केलं? हा पण येऊ शकतो प्रश्न, पण जरा कमी चान्सेस आहेत. हा पुरस्कार किती भाषेसाठी जाहीर झाला हे महत्त्वाचं आहे, कारण मागे असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत हे पण लक्षात असू द्या. असे 5 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरची माहिती बघा. साहित्य अकादमी. साहित्य अकादमीची स्थापना झालेली आहे 2 मार्च 1954ला आणि भारत सरकारने याची स्थापना केलेली आहे. याचं मुख्यालय रवींद्र भवन. कार्य कोणाअंतर्गत करतं? तर संस्कृती मंत्रालयाअंतर्गत हे कार्य करतं. याचे अध्यक्ष आहेत सध्या माधव कौशिक, उपाध्यक्ष आहेत कुमुद शर्मा आणि साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती केलेली आहे आणि सचिव आहेत के श्रीनिवास राव. या 5-6 स्टेटमेंटपैकी एक प्रश्न क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामुळे ही माहिती पण लक्षात ठेवा. असे 6 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पहिल्या समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, दीव. या स्पर्धेबद्दलची अधिक माहिती बघा. पहिल्या समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा 2024 ठिकाण आहे दीव. दीवमधील घोगला बीच आहे, तेथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 4 जानेवारी ते 11 जानेवारी 2024ला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सहभागी राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश होते 28 आणि खेळाडू होते 1404. 21 वर्षापेक्षा कमी वयाचे खेळाडू यामध्ये सहभागी होते. एकंदर विजेतेपद मध्य प्रदेशला जाहीर झाले होते. 7 सुवर्णासह त्यांनी एकूण 18 पदके जिंकले होते. महाराष्ट्राला या स्पर्धेत 3 सुवर्ण मिळाले होते आणि एकूण 14 पदके. यावर अपेक्षित प्रश्न बघा. पहिल्या समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? दीव. या क्रीडा स्पर्धेचा कालावधी लक्षात ठेवा. सहभागी राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश आणि खेळाडू, येथे एक प्रश्न येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं, एकंदर विजेतेपद कोणाला बहाल करण्यात आलं? तर मध्य प्रदेशला. पेपरमध्ये असंच छापून आलं तर एकंदर विजेतेपद. तुम्हाला असं जरी विचारलं की पहिल्या समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान कोणी पटकावले, तर मध्य प्रदेशच लिहा तुम्ही. आणि महाराष्ट्राने या स्पर्धेत किती पदके जिंकले व किती सुवर्ण जिंकले, असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 5 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. नुकताच प्रकाशित झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 80वा क्रमांक. या इंडेक्सबद्दलची अधिक माहिती बघा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 प्रथम क्रमांकावर 6 देश आहेत संयुक्तपणे. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन. आणि सर्वात तळाला आहे अफगाणिस्तान. भारताचा क्रमांक या यादीत 80वा आहे 194 देशामध्ये. 2023मध्ये भारताचा क्रमांक 83वा होता. भारतीयांना जगातील 62 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि भारतीयांना किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे? तर 62. हाच प्रश्न महत्त्वाचा आहे सर्वात, की भारताचा कितवा क्रमांक आहे. पहिला क्रमांक विचारतात, पण इथं 6 देश दिले, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत. तर तुम्ही इथं भारताचा क्रमांक कितवा आहे हा एक पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यात नारी शक्ती दूत ॲपचा शुभारंभ करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र. आणि याचा शुभारंभ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता दिनांक 12 जानेवारी 2024ला. यावर अपेक्षित प्रश्न बघा. नारी शक्ती दूत ॲप कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र. नारी शक्ती दूत ॲपचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. असे 2 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, स्वाती राजे. या संमेलनाबद्दलची अधिक माहिती बघा. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन ठिकाण आहे बारामती, पुणे.
दिनांक 20 जानेवारी 2024ला या संमेलनाला सुरुवात झाली होती आणि याची आवृत्ती आहे 5वी. अध्यक्ष म्हणून स्वातीराजे यांची नियुक्ती करण्यात आली. उद्घाटन केलं होतं अजित पवार यांनी आणि स्वागत अध्यक्ष म्हणून किरण केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन जे की पैठणला पार पडले आणि याचे अध्यक्ष आहेत सुरेश सावंत. दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण एकसारख्याच वाटते, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. यावर अपेक्षित प्रश्न बघा. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? बारामती, पुणे. याच्या अध्यक्षतेपदी कोणाची निवड करण्यात आली? तर स्वातीराजे. कारण एक महिला आहे आणि अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. सोबतच उद्घाटन आणि स्वागताध्यक्ष यांच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. खाली बघा, पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन याच्या ठिकाणावर एक प्रश्न येऊ शकतो आणि याच्या अध्यक्ष कोण आहेत? असे 5 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. कारखान्यांच्या एकूण संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तामिळनाडू. लोकसत्ताला एक लेख आला होता गंगा आवी अंगणे असा. याच्यामध्ये 2 पॉईंट महत्त्वाचे होते. पहिला बघा, परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र. आणि कारखान्यांची सर्वाधिक संख्या आहे तामिळनाडूमध्ये. औद्योगिक रोजगारांच्या टक्केवारीतही प्रथम क्रमांकावर तामिळनाडूच आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? तर महाराष्ट्र. कारखान्याची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आढळते? तामिळनाडू. औद्योगिक रोजगाराची सर्वाधिक टक्केवारी असणारा देशातील पहिले राज्य कोणते? तर तामिळनाडू. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न VIMP आहे. बघा प्रश्न, राष्ट्रीय मालवाहतूक परवाना प्रणाली अर्थात वन नेशन वन पासचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, भूपेंद्र यादव. या प्रणालीबद्दलची अधिक माहिती बघा. राष्ट्रीय मालवाहतूक परवाना प्रणाली, हिलाच इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते पण लक्षात ठेवा, नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टीम म्हणजेच NTPS. तुम्हाला हा NTPS देतील आणि विचारतील कशाशी संबंधित आहे, किंवा या NTPS देतील आणि याचा कोणत्याही शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारतील की यांचा अर्थ काय आहे, टीचा अर्थ काय. कारण अशा स्वरूपाचा एक प्रश्न आत्ताच येऊन गेलेला आहे. याचाच दुसरा अर्थ आहे वन नेशन वन पास म्हणजेच एक राष्ट्र एक परवाना. याचा प्रारंभ भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आला दिनांक 29 डिसेंबर 2023ला. याचा उद्देश बघा, देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वन उपजांची विना अडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी ही प्रणाली आणलेली आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, नॅशनल मालवाहतूक परवाना प्रणाली याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर भूपेंद्र यादव. सोबतच तुम्हाला NTPC देतील आणि विचारतील हे कशाशी संबंधित आहे, किंवा त्याच्यातील जे शब्द आहेत त्याचा अर्थ तुम्हाला विचारतील आणि याचा उद्देश काय आहे. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 10. विरोधी पक्षांच्या इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स अध्यक्षतेपदी कोणाची निवड करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मल्लिकार्जुन खरगे. सध्या ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची निवड या पदावर करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. फ्रान्स बेकेनबाऊर यांचे नुकताच निधन झाले. ते कोणत्या देशाचे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, जर्मनी. त्यांचं निधन झालेलं आहे जानेवारी 2024ला. 78व्या वर्षीचे होते ते. यांच्यावर एकच प्रश्न अपेक्षित आहे, ते म्हणजे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू व प्रशिक्षक होते? समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. PM अजय ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, अनुसूचित जाती. याचा फुल फॉर्म पण तुम्हाला विचारतील, प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे PM अजय योजना कशाशी संबंधित आहे आणि दुसरा म्हणजे याचा फुल फॉर्म. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13.
आकाशयंजी क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, चांदीपूर. या क्षेपणास्त्राबद्दलची अधिक माहिती बघा. आकाशयंजी क्षेपणास्त्र याची चाचणी करण्यात आलेली आहे चांदीपूर, ओडिशा. 12 जानेवारी 2024ला या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. हे विकसित केलेलं आहे DRDOने आणि याची रेंज आहे सुमारे 80 किलोमीटर. याचा उद्देश महत्त्वाचा आहे, अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपणे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. आकाशयंजी क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? हे विकसित कोणी केलं असा एक प्रश्न येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं, आकाशयंजी क्षेपणास्त्र याची रेंज किती आहे तर 80 किमी. आणि याचा उद्देश काय आहे असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. मार्गारेट द्वितीय यांनी अधिकृतपणे आपले सिंहासन सोडले त्या कोणत्या देशाच्या राणी होत्या? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, डेन्मार्क. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. डेन्मार्कची राणी मार्गारेट द्वितीय यांनी अधिकृतपणे आपले सिंहासन सोडले. त्यांचा मुलगा आणि युवराज फ्रेडरिक यांच्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि असा निर्णय घेणाऱ्या मार्गारेट या देशाच्या 900 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या सम्राट आहेत. यावर एकच प्रश्न अपेक्षित आहे, ते म्हणजे मार्गारेट द्वितीय या कोणत्या देशाच्या राणी आहेत? तर डेन्मार्क. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या राज्यात तानसेन महोत्सव आयोजित केला जातो किंवा तानसेन महोत्सव आयोजित करण्यात येतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मध्य प्रदेश. या महोत्सवाबद्दलची अधिक माहिती बघा. तानसेन महोत्सव याचं ठिकाण आहे ग्वालियर, मध्य प्रदेश. यामध्ये एक घटना घडली आहे, ती म्हणजे इथे एक ताल दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये 1282 तबलावादकांनी पार्टिसिपेट केला होता आणि त्यांनी गिनीज रेकॉर्डमध्ये नोंदवली आहे आपली. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे तानसेन महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येते किंवा कोणत्या राज्यात करण्यात येते. सोबतच हाही प्रश्न लक्षात ठेवा, ताल दरबार कार्यक्रमामध्ये 1282 तबलावादकांनी गिनीज रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. हा महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 16. नुकताच कोणत्या राज्याने राज्य आदिवासी गटांसाठी मानव विकास निर्देशांक अहवाल जाहीर केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, कर्नाटक. आणि असा अहवाल जारी करणारं कर्नाटक हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य, हे पण लक्षात ठेवा. तर पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे केरळ. येथे अपेक्षित प्रश्न बघा. नुकताच कोणत्या राज्याने राज्य आदिवासी गटांसाठी मानव विकास निर्देशांक अहवाल जाहीर केला? तर कर्नाटक. राज्य आदिवासी गटांसाठी मानव विकास निर्देशांक जारी करणारे कर्नाटक हे भारतातील कितवे राज्य आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि राज्य आदिवासी गटांसाठी मानव विकास निर्देशांक अहवाल जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर केरळ. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षतेपदी कोणाची निवड करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, वासुदेव मुलाटे. या संमेलनाबद्दलची अधिक माहिती बघा. विद्रोही साहित्य संमेलन ठिकाणे अमळनेर, जे की जळगावमध्ये आहे. 3 व 4 फेब्रुवारी 2024ला या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक वासुदेव मुलाटे आणि उद्घाटन केलेलं आहे संपत सिंग, जे की राजस्थान येथील प्रसिद्ध कवी आहेत आणि याची आवृत्ती 18वी. यावर अपेक्षित प्रश्न बघा. विद्रोही साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर अमळनेर, जळगाव. कोणत्या तारखेला या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे ते पण लक्षात ठेवा. विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षतेपदी कोणाची निवड करण्यात आली? याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आणि याची आवृत्ती कितवी आहे? असे 5 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. वरचे पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आणि 3 नंबरचा प्रश्न हे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. नमो
नवमतदाता पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, JP नड्डा यांच्या हस्ते. या पोर्टलबद्दलची अधिक माहिती बघा. नमो नवमतदाता पोर्टल याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे JP नड्डा यांच्या हस्ते. ठिकाण आहे नवी दिल्ली. याचं उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. विकसित भारत दूत म्हणून प्रथमच मतदारांना सहभागी करून घेणे आणि त्यांच्या नावाची नोंदणी करणे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 25 जानेवारी रोजी पक्षाचा युवा संपर्क आणि लोकशाही जोडणी मजबूत करण्यासाठी 5000 परिषदा आयोजित केल्या जातील. यावर अपेक्षित प्रश्न बघा. नमो नवमतदाता पोर्टल याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? JP नड्डा. या पोर्टलचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला? नवी दिल्ली. या पोर्टलचे उद्दिष्ट काय आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता दिवस सशस्त्र दल माजी सैनिक दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 14 जानेवारी. या दिवसाबद्दलची अधिक माहिती बघा. 14 जानेवारी सशस्त्र दल माजी सैनिक दिवस. याची आवृत्ती आहे 8वी, म्हणजेच हा 8वा दिवस आहे. 1953ला सशस्त्र दलाचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल KM करियप्पा यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस 2016ला साजरा केला होता. येथे अपेक्षित प्रश्न बघा. सशस्त्र दल माजी सैनिक दिवस कधी साजरा केला जातो? तर 14 जानेवारी. 2024च्या दिवसात कितवा दिवस होता? तर 8वा. हे पण लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं की पहिला दिवस कधी साजरा केला होता? तर 2016ला. आणि कोणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो? तर KM करियप्पा. असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024मध्ये प्रथमच स्वातंत्र्य क्रीडा विभाग निर्माण केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, बिहार. याचा उद्देश बघा काय आहे ते. राज्यांमधील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे. तुम्हाला विचारलेल्या कालच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता सुरंग शोधण्यासाठी डिझाईन केलेल्या देशातील पहिल्या ॲटोमॅटिक अंडर वॉटर व्हेकलचे नाव काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, निराक्षी. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवाडी नावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. यासंबंधीच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. टेलिग्रामची लिंक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.